T20 विश्वचषकामध्ये आज क्रिकेट प्रेमींच्या उत्सुकतेचा कळस गाठणारा भारत विरुद्ध पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। कोलंबोतील आर प्रेमादास स्टेडियम इथे संध्याकाळी 7 वाजता हा थरारक मुकाबला सुरू होणार आहे। मात्र सामन्यावरती पावसाचं सावट असल्यामुळे चाहत्यांची धाकधुकी वाढलेली आहे। मैदानावरती दोन्ही संघांची कामगिरी ही महत्त्वाची असेल आणि याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना रंगणार असून मुंबईमध्ये क्रिकेट प्रेमींची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे। शहरातील विविध ठिकाणी सामन्यांचं लाईव्ह स्क्रीनिंग हे आयोजित करण्यात आलंय। विशेषतः शिवाजी पार्कमध्ये मोठ्या पडद्यावरती सामना पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी ही अपेक्षित आहे। भारत पाकिस्तान सामन्याचा थरार, जल्लोष आणि देशभक्तीचा उत्साह अनुभवण्यासाठी क्रिकेट प्रेमी सज्ज आहेत। मुलुंडमध्ये LBS रोडवरील मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत। हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षासह 2 ते 3 वाहनं ही स्लॅबखाली दबल्यामुळे चक्काचूर झाली आहेत। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावेळी हा स्लॅब कोसळला। LBS रोडवरून ठाण्याकडे मुंबईकडे जाणारी वाहतूक या अपघातानंतर खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आली होती। मुलुंडमध्ये LBS रोडवरील मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला। या अपघातामध्ये एक रिक्षा आणि 4चाकी वाहनावरती हा स्लॅब कोसळला। दुर्दैवानं मुंबई फिरण्यासाठी आलेले रामधन यादव यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच रामधन यादव यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर एकच हंबरडा फोडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलुंड दुर्घटनेवरती दुःख व्यक्त केलेलं असून घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। तसंच मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत आणि जखमींना उपचार राज्य सरकार करणार असल्याची घोषणा केली आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे। मुलुंड स्लॅब कोसळण्याच्या गंभीर घटनेनंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। त्याबरोबरच कोसळलेला स्लॅब हा कालच बसवण्यात आलेला होता अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये कंत्राटदाराचा निष्काळजीपणा दिसतोय असं देखील महापौर रितू तावडे यांनी म्हटलंय। खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत। दरम्यान मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटना प्रकरणामध्ये MMRDA कडून उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। तसंच मृतांच्या नातेवाईकांना MMRDAच्या भरपाई धोरणानुसार आर्थिक मदत दिली जाईल आणि जखमींचा संपूर्ण वैद्यकीय खर्च हा पूर्णपणे MMRDA करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती शेअर केला। त्या व्हिडिओवरून संजय राऊतांनी नार्वेकरांना अनेक प्रश्न विचारले। सोबतच हा व्हिडिओ अलिबागमधील असल्याचा दावा राऊतांनी केलाय। अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी या गावामध्ये जमीन मोजणी करताना वाद झाला आणि त्यानंतर राहुल नार्वेकरांनी तिथून पळ काढला असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर राऊतांचे राहुल नार्वेकरांनी आरोप हे फेटाळलेले आहेत। संबंधित शेतकऱ्यांनी देखील नार्वेकरांच्या वक्तव्याला दुजोरा देत राऊतांचा दावा हा खोडून काढला। गुजरातच्या टोलधाडी हे भाजपचे पुढारी सत्तेवरचे मंत्री विधानसभा अध्यक्ष आणतायत, कोकणामध्ये घुसवतायत आणि कोकणचं स्मशान करतायत, कोकणचं गुजरात करतायत। त्याचा भडका या म्हात्रोळी गावात उडाला। मी त्या कुटुंबाचं अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला दाखवलं की या राज्याच्या विधानसभा अध्यक्षांची, सत्ताधाऱ्यांची, मी लायकी शब्द वापरत नाही, पात्रता काय, जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग यांच्यावरती कसे दबाव विधानसभा अध्यक्ष म्हणून आणले जात आहेत याची जर इत्थंभूत माहिती विधानसभा अध्यक्षांना हवी असेल तर मी द्यायला तयार आहे। त्यांचा व्यवहाराशी माझा संबंध नाही आहे की ते काय करत आहेत, पण आमच्या मराठी माणसाच्या कोकणातल्या जमिनी अशा पद्धतीनं हिसकावून घेणं
त्यांना फूस लावणं आणि जमिनी ताब्यात घेणं आणि गुजराती लॉबीला विकून या अलिबागचाही गुजरात करणं, हे जे काय उद्योग चालू आहेत त्याचा भडका तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिलंय. गावाला जात असताना 2 शेतकऱ्यांमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी गेलो होतो. या घटनेशी माझा संबंध नसल्याचं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय. अलिबागमधील म्हात्रोळी या गावामध्ये एक जमिनीमध्ये मोजणीच्या वादावरून स्थानिक शेतकरी रमेश पाटील आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसमवेत एक वाद झाल्याची व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा दिसतात. मात्र व्हिडिओमधील शेतकरी रमेश पाटील यांनी अखेर समोर येत यामध्ये राहुल नार्वेकर यांचा कोणताही संबंध नसल्याचं म्हणत त्यांची बाजूही मांडलेली आहे. व्हिडिओ मी व्हायरल केला तो सेजलच्या आणि माझ्या प्रॉपर्टीच्या वादातून झालेला मोजणीच्या वरून झालेला आहे. त्याच दरम्यान नार्वेकर साहेब या रस्त्यातून जात होते. त्यांचा ती जात असताना आम्हाला समजावून त्यांनी सांगितलं हा वाद तुम्ही आपसात मिटवून घ्या. तेव्हा नेमका त्यांचा त्या दरम्यान त्यांचा फोटो आलेला आहे, त्याचा फोटो आलेला आहे आणि त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. याचा कोणी गैरवापर करू नये. कर्मचारी आपल्या घरामध्ये आले होते नाही ना, तसा प्रकार काही घडलेला नाही कोणचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.